मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटल्यावर आज सुनावणी होणार आहे। याचा निकाल आज समोर येणार आहे। मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत। सर, आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। जो खटला सुरू होता 17 वर्षांनंतर निकाल समोर येणार आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून काय विशेष खबरदारी घेण्यात आली आहे? मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा रिझल्ट आज येणार आहे। या रिझल्टनंतर मालेगाव शहरामध्ये कोणतीही शांतताभंगाची घटना होऊ नये आणि त्या ठिकाणची शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून मालेगाव ग्रामीण दलाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत। यामध्ये त्यासाठी अतिरिक्त कुमक ही हेडक्वार्टरवरून आणि इतर पोलीस स्टेशनवरून देण्यात आलेली आहेत। SRPF, RCP, QRT यांची डिप्लॉयमेंट योग्य त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणच्या लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शांतता अबाधित ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि इतर सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून कुठल्याही स्वरूपाचे रूमर्स पसरणार नाहीत या बाबतीमध्ये मॉनिटरिंग केले जात आहे। आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणच्या लोकांच्या सहकार्यातून आणि डिप्लॉयमेंटच्या माध्यमातून मालेगावची शांतता अबाधित ठेवण्यासाठी निश्चितपणे आपल्याला यश येईल। सर, मालेगाव शहरातील काही सेन्सिटिव्ह परिसर आहेत, काही परिसर त्या ठिकाणी कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात आली? मालेगाव शहरामधील जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी विशेष डिप्लॉयमेंट ही करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी हे स्वतः उपस्थित असणार आहेत आणि संपूर्णच एरियामध्ये साधारणतः पोलिसांचं अस्तित्व त्या ठिकाणी व्हिजिबल स्वरूपाचं असणार आहे आणि कुठलीही घटना होत असेल तर त्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करण्याची क्षमता त्या मालेगाव शहरामध्ये सर्व पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी डिप्लॉयमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील होते। आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्यावरती सुनावणी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।